पनवेल शहराच्याच बाजूला असणारं विचुंबे गाव आणि विचुंबे गावचा बॉल क्रिकेट स्टार फलंदाजीसाठी मैदानात जातोय। तर गोलंदाजी मार्कवर राहुल जोगाडिया। तर राहुलने देखील खूप कमी कालावधीमध्ये खूप चांगलं नाव कमावलंय। आपल्या फिरकी गोलंदाजीने कित्येक भल्या भल्या फलंदाजांना बाद केलंय। तर राहुलने या ठिकाणी देखील ओमकार पाटीलचा विकेट मिळवलाय। तर संघाची धावसंख्या 1 असणार आहे ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाच्या विरुद्ध। तर अभिजित ठाकूर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, हार्दिक स्वागत। तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राहुल जोगाडिया टेनिस बॉल क्रिकेट जगतातील नन्ना मुन्ना जादूगर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय स्वप्नील कांबळेच्या विरुद्ध। विकेट केला जातोय मॅन इन फॉर्म स्वप्नील कांबळे राहुलचं स्वागत करतोय या ठिकाणी। षटकाराने चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार 6 धावांसाठी। तर स्वप्नील कांबळे लगातार 25 स्पर्धा आहे, षटकाराने खातं खोलतोय। वाशीची 2.5 लाखाची स्पर्धा षटकाराने खातं खोललं, राणीबागची 1 लाखाची स्पर्धा षटकाराने खातं खोललं, अशी लगातार 5वी स्पर्धा ठरतोय, षटकाराने आपलं खातं खोलतोय। स्वप्नील कांबळे याही स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय, पहिल्या चेंडूवर षटकार लगावतोय। हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावला जाईल, 1 धाव मिळेल। संघाची धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावसंख्या पाहिला मी ती 8 धावांवर। 8 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। हा चेंडू टप्पा पडतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय, चेंडू वळण घेतोय, यष्टी रक्षकाचा भेद घेतोय। असलम यांच्या बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही। राहुल जोगाडिया सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय। 8 धावा धाव फलकावर ब्रह्मा बॉईज काळा चौकीसाठी। हा चेंडू खोलवर टप्प्याचा अधिक वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, धावबाची संधी। 9 धावांवर संघाची धावसंख्या ओव्हर थ्रोच्या रूपात धावा पाहायला मिळत आहे। धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर। पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10 धावा, 1 गडी बाद 10 धावा एसएन स्पोर्ट्स कल्याण संघाच्या ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाच्या विरुद्ध। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत। तर आगामी कालावधीमध्ये मुंबईमध्ये देखील क्रिकेटचा खूप मोठा हंगाम आहे, कारण शक्ती चषक 3 लाखाची स्पर्धा नाईट स्पर्धा असणार आहे परेलला। त्याचबरोबरीने सुप्रीमो चषक 5,10,000 रुपये प्रथम पारितोषिक अशी असणारी स्पर्धा 12 तारखेला सुरू होते, शक्ती चषक 11 तारखेला सुरू होते। त्याचबरोबरीने पुढच्या महिन्यात माहुलच्या मैदानामध्ये 5 लाखाची स्पर्धा आहे, सोनाबट्टीच्या मैदानात देखील 3 लाखाची स्पर्धा आहे। तर या मोठमोठ्या स्पर्धा आगामी कालावधीमध्ये तर एकाच दिवशी म्हणजे 29-30 तारखेला मुंबईमध्ये 1 लाखाच्या पेक्षा मोठ्या स्पर्धा आहेत खुल्या गटातील। तर नक्कीच या ठिकाणी समालोचकांची मांदी आली आहे, आणि ज्या पद्धतीने अमितजी तुमचं जो समालोचन राहिलेलं आहे या हंगामामध्ये, मुंबई तुमच्यासाठी दूर नाहीये। तर धावसंख्या 10 पाहायला मिळते, पहिलं षटक संपतंय। स्वप्नील कांबळे, ज्या स्वप्नील कांबळेने आल्या पहिल्या चेंडूवर षटकाराने आपलं खातं खोललं, तो स्वप्नील कांबळे स्ट्राईकवर आहे। तर गोलंदाजी विकी सिंग दाखल होतो गोलंदाजी मार्कवर। हा देखील खेळाडू लेदर बॉल क्रिकेट मध्ये सिनराय टोयोटा या व्यावसायिक संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळत असतो। तर गोलंदाजीसाठी सज्ज होतो विकी सिंग। तर थोडासा अडथळा
तर थोडेसे व्यत्यय या ठिकाणी निर्माण झाले, परंतु काही कालावधी तुमच्या पर्यंत लगेचच आम्ही येणार आहोत. हा क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी बऱ्याचशा लांबून क्रिकेटचे रसिक या ठिकाणी आले आहेत. ठाण्यावरून आलेत, कल्याणवरून आलेत, उल्हासनगर अंबरनाथ वरून आलेले आहेत, खोपोलीवरून आलेत, पेन वरून आलेले आहेत, तसेच पनवेल नगरीमधून आलेत, नवी मुंबईतून आलेत आणि आमच्या मुंबईतून देखील आलेत. त्या सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत. आणि या उरणमध्ये देखील प्रत्येक गावागावातून क्रिकेटचे रसिक दाखल आलेत आणि पेन मधून देखील आलेले आहेत. अर्थातच पेन मधून समालोचक देखील आलेले आहेत. जोये गाव, कारण ही जोये गाव मी पहिल्यांदा नाव ऐकलं होतं आम्ही जी, कारण ज्यावेळेला मुळेखंडची नाईट स्पर्धा करण्यासाठी आलो होतो, अंतिम 3 मध्ये जोये गावचा संघ दाखल झाला होता. आणि त्याचबरोबरीने मात्र जेएनपीटीच्या मैदानावर आपली भेट झाली, त्यावेळेला जोहे गावामध्ये एक चांगले समालोचक देखील आहे ते माहिती पडलं. तर जाऊयात मॅचकडे. पुन्हा एकदा थोड्याशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. अर्थातच कमळ चषकाकडे वळतोय. भारतीय जनता पार्टी नवीन सेवा आयोजित चंद्रकांत गरज साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणाऱ्या आयोजनाकडे. गोलंदाजीसाठी विकी सिंग तर फलंदाजीसाठी स्वप्नील कांबळे, मॅन फ्रॉम विचुंबई. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा कट देखील होतोय. स्वप्नील कांबळेच्या शरीराचा वेध, निर्धाव चेंडूची सांगता होते विकी सिंगच्या माध्यमातून. ब्रह्मा बॉईज काळा चौकी मुंबईतील एक मातब्बर संघांपैकी ओळखला जातोय. गत वर्षी शक्ती चषकाच्या अंतिम फेरीत जाऊन जरूर पोहोचला होता. युके टायगर चॅम्पियनशिप या वर्षीची मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेच्या अंतिम देखील फेरीत जाऊन पोहोचला होता. व्यावसायिक स्पर्धा गाजवत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर विकी सिंग गोलंदाजी मार्कवर. बिग हिट केला जातोय. स्वप्नील कांबळे ब्रँडेड फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आक्रमणावर आक्रमण स्वप्नील कांबळेची. 6 धावा स्वप्नील कांबळेसाठी. तर स्वप्नील कांबळेच्या बॅट मधून निघाला आणखीन एक तडाखेबंद फटका. संघाची धावसंख्या पुढे नेतोय, जाऊन पोहोचते ती 16 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्वप्नील आक्रमक पवित्रा घेतलाय. 2 मोठे फटके समोर दिशेने स्वप्नीलने मारलेत. हा चेंडू एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न काहीसा अकूट टप्प्याचा होता, हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळला, स्वप्नील देखील वळला, परंतु चेंडू त्याच्यापेक्षा जास्त वळला आणि बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विकी सिंग. क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध. एका चेंडूवर फलंदाजाने जिंकलं तर दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाने जिंकलं. हा चेंडू अकूट टप्प्याचा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगला विशाल शेलर चेंडूवर येत आहेत. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद, अर्थातच स्वप्नील कांबळे माघारी परततोय. तर विकी पाटील फलंदाजीसाठी जातो. नवीन फलंदाज ओमकार पाटील याचा बंधू. याच खेळाडूने गतवर्षी बामणडोंगरीच्या खुल्या गटातील स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातला होता. आपल्या फलंदाजीच्या जोरावर फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. स्वप्नील बाद होते, परंतु त्या अगोदर स्वप्नील 2 षटकार जरूर मारले. परंतु स्वप्नीलच्या माध्यमातून एक गोष्ट होते, मोठमोठे फटके सातत्याने मारतोय, परंतु मोठी खेळीमध्ये त्याचं परिवर्तन होताना पाहायला मिळत नाहीये. आणि ज्या वेळेला तुम्हाला एका वेगळ्या दर्जाचं क्रिकेट खेळत असता, चांगले फॉर्मात असता, त्यावेळेला तुम्ही मोठ्या खेळीवर लक्ष दिलं पाहिजे स्वप्नील, आणि तेच या ठिकाणी स्वप्नीलकडून सातत्याने होताना पाहायला मिळत नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे ती 16 धावांवर. विकी सिंग, विकी टू विकी. हा चेंडू कट केला जातोय आणि क्षेत्ररक्षकाला पार केलं जातंय. सीमारेच्या दिशेने चेंडू सीमारेच्या पार. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करतोय विकीच्या विरुद्ध विकी. तर 20 धावा धावफलकावर होतात. षटक क्रमांक 2 सुरू असताना विकी पाटीलच्या बॅट मधून निघाला फटका.
विकेट केला जातोय. विकी पाटीलच्या बॅटमधून निघाला फटका. सीमारच्या दिशेने चेंडू वन बाउन्स आणि 4 धावा या ठिकाणी वसूल केल्या जात आहेत. चौकार वसूल केला जातोय. विकी पाटील ऑन फायर. मुरबीचा सितारा मैदानात आलाय आणि बॅक टू बॅक 2 चौकार लगावतोय. 24 धावा धाव फलकावर झाल्या त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे दोन षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केलं जातंय. पुन्हा एकदा राहुल जोगाडिया आमंत्रित केलं जातंय. राहुल जोगाडियाला टेनिस बॉल क्रिकेटचा इंटरनॅशनल स्टार गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. छोटा पॅक बडा धमाका. अर्थातच टेनिस बॉल क्रिकेट जगतातील नन्ना मुन्ना जादूगर पुन्हा एकदा जादू दाखवण्यासाठी सज्ज झालाय. तर असलम शेख टेनिस बॉल क्रिकेट मधील अनुभवी खेळाडू आणि रणजीपट्टू फलंदाजीसाठी सज्ज आहेत. आणि मॅन इन फॉर्म गेल्याच रविवारी माहुलच्या मैदानात मॅन ऑफ द सिरीज आणि त्या अगोदरच्या रविवारी मात्र लगातार 6 षटकारांची खेळी ज्यांच्या माध्यमातून खुल्या गटातील स्पर्धेमध्ये सजवली गेली होती. फलंदाज असलम शेख स्ट्रायकर फलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी राहुल. काही करायची आहे. बराचसा विलंब होतो. मी कर्णधार सिद्धेश भोसले आपल्यास विनंती करतो, कारण सिद्धेश भोसले यांच्या माध्यमातून देखील आगामी कालावधीमध्ये शिवसेना प्रमुख चषक ही 2 लाखाची नाईट स्पर्धा दिलीप गवस आणि त्यांच्या माध्यमातून काळा चौकीच्या मैदानात देखील असणार आहे. विकेट करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल सुटला जातोय. सुदैवी असलम शेख ठरतात. आता ह्या सुटलेल्या झेल किती उपद्रव करतोय ते पाहायचंय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. फॉर्मात असणाऱ्या फलंदाजाच्या झेल सुटणं फायदेशीर नसणार आहे संघासाठी. तर झेल मात्र सुटला जातोय असलम शेख यांचा. तर विकेट स्ट्राईकवर आहे. गोलंदाजीसाठी राहुल जोगाडिया. संघाची धावसंख्या 25 धावा धाव फलकावर होत आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा राहुल जोगाडिया तर फलंदाजीसाठी विकी पाटील फ्रॉम मुरबी. चालू असणारा सामना आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघ. एका बाजूला एसएन स्पोर्ट्स कल्याण, दुसऱ्या बाजूला ब्रह्मा बॉईज काळा चौकी. हा चेंडू हळूवार पद्धतीने स्फेरी ठरला जातोय. तुमच्या बाहेर पिचिंग केली जाते. वेगळं काहीतरी करण्याचा अर्थातच प्रयत्न होता, परंतु स्फेरी ठरतोय. भागेश ठाकूर विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहून या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली आहे. तर नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. फ्री हिट असणार आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 लगावला जातोय आणि फ्री हिट देखील असणार आहे. संघाची धावसंख्या 27 धावांवर. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा राहुल तर फलंदाजीसाठी विकी. विकेट करण्याचा प्रयत्न होतोय. विकी पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा फटका सीमारेषच्या दिशेने जातोय. सीमारेषा पार. चौकार. विकी पाटील ऑन फायर. 3रा चौकार विकी पाटीलच्या बॅट मधून. एकतीस धावा धाव फलकावर होत आहेत. धावसंख्येचा आलेख पुढे पुढे जाताना पाहायला मिळतोय. जागा घेतोय स्वप्नीलची विकी आणि विकी आल्यानंतर मात्र चौफेर टोलेबाजी करतोय. चौकारांवर चौकार पाहायला मिळतात विकीच्या बॅटमधून. विकेट केला जातोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मारला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू जाईल. 1 धाव मिळेल. विकी आक्रमक पवित्रा घेतोय. धावसंख्या 1ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर. 5 षटकांचा सामना. 3रं षटक सुरू असताना 32 धावा धाव फलकावर एसएन स्पोर्ट्स कल्याण.
तर काही कालावधीपूर्वी या ठिकाणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन झालं होतं. चंद्रकांत घरत भारतीय जनता पार्टी चिटणीस रायगड जिल्हा यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. तिसऱ्या वर्षात ही क्रीडा स्पर्धा पदार्पण करते आणि सातत्याने दैदिप्यमान आयोजन देण्याचा प्रयत्न राहिलाय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा फलद्रूमध्ये चेंडू गोलंदाज च्या हातात खेळून काढला जातो. अस्लम शेख यांच्या माध्यमातून राहुल संधी देत नाहीये. अस्लम शेख यांच्या विरुद्ध ज्यावेळेला डावखुऱ्या हाताचे फलंदाज येतात त्यांच्याकडून धावा जरूर निघाल्या गेल्या, परंतु ज्यावेळेला उजव्या हाताचे फलंदाज येतात राहुल चांगली गोलंदाजी करतायत. हा चेंडू बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने मारला जातोय आणि फलंदाजाची फलंदाजी माहिती आहे त्या कारणाने पॉइंट पहा डीप पॉइंट पाहायला मिळतो. खूप कमी वेळा चित्र पाहायला मिळतं. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप असतो, अन्यथा कव्हरचा क्षेत्ररक्षक असतो डीप, परंतु या ठिकाणी पाणी त्याचा फायदा देखील गोलंदाजाला झालाय. म्हणजे रणनीतीबद्ध नवनाची गोलंदाजी, म्हणजे ज्या पद्धतीची गोलंदाजी त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या 33 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर गोलंदाजी मार्कवर राहुल जोगाडिया विकी पाटील साठी विकेट करण्याचा प्रयत्न होतोय. हा वेध चेंडू जाईल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता मात्र विकेटचं पतन. बाद होतोय विकी. यश मिळते राहुल जोगाडियाला. तर बाद होतो विकी. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कल्पेश माहुलकर उर्फ कडक. माहुल संघाचा हा खेळाडू फलंदाजीसाठी दाखल होतोय. सातत्याने माहुल गावासाठी क्रिकेट खेळणारा व्यवसाय क्रिकेट जर पाहिलं तर बंड्या बॉईज या संघातून खेळताना पाहायला मिळत असतो. आज मात्र एसएन स्पोर्ट्स कल्याण मध्ये खेळतो व्यवसाय क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय कल्पेश माहुलकर उर्फ कडक. तर या ठिकाणी मुंबई क्रिकेट मधील जाणकार व्यक्तिमत्व आज मनोहर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्दिक स्वागत. तर अस्लम अजूनही झगडताना पाहायला मिळत आहेत. आज मोठी धावसंख्या आलेली नाहीये, परंतु क्षमता आहे त्यांच्याकडे. केव्हाही सामन्याचं पारडं फिरवण्याची 3 षटकं झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केले जाते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाजीसाठी तो महेश जाधव गोलंदाजी मार्कवर येतोय. कुर्ल्याचा चेंबूरचा असणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय महेश जाधव. तसेच मिलिंद बेटा हे देखील स्पर्धा ऑनलाईन पाहत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 33 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर महेश जाधव तर फलंदाजीसाठी अस्लम शेख सज्ज होत आहेत. ब्रह्मा बॉईज काळा चौकी वर्सेस एसएन स्पोर्ट्स कल्याण. कमल चषकातील हा महत्वपूर्ण सामना पहिल्या फेरीतील बहुतेक शेवटचा सामना असेल. यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने सुरू होतील. महेश जाधव गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होते कव्हरच्या दिशेने. अस्लम शेख यांच्या बॅट मधून निघालेला हा फटका जातोय तो 4 धावांसाठी. चौकाराने स्वागत केलं जाते महेशचं. तर सुरेख फटका मारला जातोय अस्लम शेख यांच्या माध्यमातून. या वर्षीचा संपूर्ण हंगाम महाराष्ट्रातील बऱ्याचशा क्रीडा स्पर्धा गाजवल्या. अक्षरशः दुबईची स्पर्धा देखील गाजवली आणि वयाची 40 पार केल्यानंतर देखील बहारात पाहायला मिळतोय हा फलंदाज. आणि गेल्याच आठवड्यात मारलेले लगातारचे 6 चेंडूतील 6 षटकार अस्लम शेख फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. थोडस पाठीमागे टप्पा घेतला. गुडले शॉर्ट ऑफ गुडले स्पॉटवर चेंडूचा टप्पा. चेंडूचा वेग कमी केला. या अगोदरचा चेंडू बॅटच्या रेंज मध्ये होता, रडार मध्ये होता. या चेंडूवर महेशने काय केलं, चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला फलंदाजाच्या आणि त्या ठिकाणाहून चेंडू वळवण्याचा प्रयत्न.
झाला आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण देखील घेतला आणि यष्टीरक्षक सिद्धेश भोसलेच्या हातामध्ये गेला. तर पहिल्या चेंडूवर जी चूक झाली होती त्याच्यावरून पासून काहीतरी नक्कीच शिकलेला हा गोलंदाज आणि चेंडूचा टप्पा थोडासा पाठी घेतला. तर फलंदाज असलम, हा चेंडू खोलवर टप्प्याचा व्हेरिएशन पाहायला मिळालं. आता खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 धावांवर. संघ तिसरं षटक चौथं षटक मार्गस्थ असताना ब्रह्मबॉईज काळा चौकी संघासाठी स्ट्राईकवर येतोय कल्पेश माहुलकर. गेल्याच रविवारी माहुलच्या मैदानात मॅन ऑफ द सिरीज घेतलेला खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय कल्पेश माहुलकर उर्फ कडक. माहुल कोडीवाड्यातील हे जे काही खेळाडू आहेत म्हणजे सुनील माहुलकर असेल, सचिन काटकर असेल आणि मंगेश वैतिकल. चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळालं. हळूवार पद्धतीने येणारा हा चेंडू फ्री हिटच्या स्वरूपात धावबाद. अर्थातच IPL मध्ये रॉबिन उत्तप्पाच्या नावावर हा विक्रम आहे. फ्री हिट चेंडूवर धावबाद झालाय आणि या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं जावेद व्हेरिएशन केलं, हळूवार पद्धतीने चेंडू टाकला, चकवलं आणि धावबादच्या रूपात जावेद बाद. विजय तर आणखी बाद होतोय, ज्या वेळेत बाद होत आहेत त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज स्वप्नील कोळी फलंदाजीसाठी मैदानात जातोय. तसेच प्रवीण म्हात्रे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. धावसंख्या 50 पाहायला मिळते. फ्री हिटचा चेंडू मात्र छोटून अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला. स्लोवर वन चेंडू टाकला, फसला फलंदाज त्या चेंडूवर आणि धावबादचा धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. तर नवीन फलंदाज स्वप्नील कोळी मडगावचा खेळाडू मैदानात जातोय. तर स्ट्राईकवर असलम शेख, तर गोलंदाजी मार्कर पुन्हा एक धाव. इच्छापूर्ती वाशी संघाचा गोलंदाज रमेश सिंग उर्फ छोटू अधिक वेगाने टाकला. हा चेंडू बिग हिट केला जातोय. मोठा फटका असलम शेख यांच्या बॅट मधून आणि पुन्हा एकदा नो बॉल. वारंवार नो बॉल आणि षटकार. 7 धावांचा बोनस शेवटच्या षटकांमध्ये मात्र बोनसवर बोनस होताना पाहायला मिळतोय कल्याणसाठी. तर वारंवार नो बॉल पाहायला मिळतात. या षटकामध्ये 3 नो बॉल पाहायला मिळाले, 1 बीमर आणि 2 ओव्हर स्टेपिंगचे असे 3 नो बॉल आणि या शेवटच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यामध्ये फलंदाजाचा प्रयत्न खूप कमी आहेत परंतु गोलंदाजांनी बहाल केल्या जास्त आहेत. तर असलम शेख यांची बॅट मात्र आता तळपताना पाहायला मिळते. या मोक्याच्या षटकामध्ये मोक्याच्या क्षणी त्यांच्या बॅट मधून धावा येण्याला सुरुवात झाली आहे आणि एक मोठा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळाला. असलम शेख यांच्या बॅट मधून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 56 धावांवर. संघाची धावसंख्या शेवटचं षटक सुरू असताना छोटू याचं 57 धावा धावफलकावर. 57 धावा धावफलकावर आहेत. रमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत. याला म्हणतात व्यावसायिक क्रिकेट. स्वप्नील तुमचं देखील लक्ष आहे का मॅच कडे पाहत होतो? तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रमेश सज्ज होईल. फलंदाजीसाठी षटकाराच्या मदतीने फलंदाजी करतायत संपूर्णपणे बहरात या वर्षीच्या हंगामामध्ये असलम शेख रणजीपट्टू. हो, सुरेख फटका समोरच्या दिशेने क्लास दाखवून देतोय असलम शेख यांचा. एक सदाबहार फटका 4 धावांसाठी. तर असा प्रतिम फलंदाजी आणि उरणकरांची देखील मन जिंकून घेतली जात आहेत या खेळाडूच्या माध्यमातून. अतिशय शांत खेळाडू म्हणून देखील मुंबई क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असणारा हा खेळाडू सलामीला आलाय. कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी दडपण नाहीये आणि आपल्या क्लासिकल फलंदाजी पेश करतायत असलम शेख. खोलवर टप्प्याचा हा चेंडू आता मात्र मिड विकेटच्या दिशेने राहुल जोगाडियाच्या दिशेने जातोय. चेंडूची फेक आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा पाहायला मिळतात. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुन्हा पुढे सरकतील. धावसंख्या जाऊन पोहोचतायत त्या
63 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने असं वाटत होतं की सिमेंट ठेवलं जात आहे की काय, परंतु या शेवटच्या षटकामध्ये छोटू जय रमेश सिंग ज्या धावा आल्या, धावांचा ओघ पाहायला मिळतोय आणि असलम शेख धावांच्या बुकेलेल्या आहेत, अजूनही वाट पाहत आहेत एका मोठ्या फटक्याची रमेश सिंगच्या विरुद्ध. डेड बॉल मृत चेंडू घोषित केलाय. शेवटच्या क्षणी आपले इरादे प्रयत्न सोडून दिला होता चेंडू खेळण्याचा. संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे ती 63 धावांवर. महामुकाबला सुरू आहे. कमल चषकामध्ये भारतीय जनता पार्टी नवीन सेवा आयोजित असणारे तसेच चंद्रकांत गरज साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणारा हा क्रीडा सोहळा. 27 धावांवर फलंदाजी केली जाते असलम शेख यांच्या माध्यमातून. हळूवार पद्धतीने टाकला चेंडू, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला छोटूच्या माध्यमातून. राहुल जोगड्या चेंडूवर येतो, चेंडूची फेक, एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बाद होत आहे स्वप्नील कोळी आणि संघाची धावसंख्या 64. तर बाद होतोय स्वप्नील कोळी. असलम हिट केला जात या ठिकाणी. अप्रतिम फलंदाजीचा नजारा. क्रिकेट काय असताना क्रिकेट मधला क्लास काय असतो. वयाची 40 पार केलेला खेळाडू प्रेक्षकांना विनंती आहे, जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील लिजेंड खेळाडू जबरदस्त बहरात आहे आणि आज मात्र उरणचं हे मैदान देखील गाजवलंय शेवेगावचं. असलम शेख आणि अतिशय शांत खेळाडू म्हणून देखील प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांची बॅट बोलते आणि आज देखील या डावामध्ये त्यांची बॅट बोलली. अप्रतिम कामगिरी रणजीपटू असलम शेख यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली होती 70 धावा झाल्यात. विजयासाठी 71 धावांची आवश्यकता. नाबाद 34 धावांची खेळी असलम शेख यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. 70 धावा झाल्यात. 71 धावांचं आव्हान विजयासाठी समोर ठेवलेलं आहे ते ब्रह्माबॉईज काळा चौकी संघाच्या माध्यमातून. परंतु ब्रह्माबॉईज संघाची फलंदाजी जरी देखील पाहिली तर सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आहे. 71 धावांचं लक्ष्य 5 षटक आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं. कदाचित आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील सर्वाधिक धावसंख्या बनवली गेली या मॅच मध्ये आणि परंतु क्रिकेटचा खेळ तेच सांगतो, ज्या ज्या वेळेला मोठी धावसंख्या झाली ती तिचा पाठलाग देखील झालाय. 12 मार्च 2006 ची घटना आहे. 434 धावांचा विक्रम झाला आणि तो विक्रम 3.5 तासात तुटला देखील गेला होता. तर आता मात्र काय होतंय पाहायचंय. तर सलामीची जोडी मैदानात दाखल हो. तर या स्पर्धेतील विक्रम मात्र दिगोडे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 106 धावांचा विक्रम केला होता. विश्वजित ठाकूर, अभिजित सूरज यांचा संघ. तर चिरणे संघाने 91 धावा या मैदानामध्ये पटकावल्या होत्या. तर सर्वाधिक धावा जर कोणी पटकावल्या तर विश्वजित ठाकूरच्या दिगोडे संघाने पटकावल्या. तर या ठिकाणी 70 धावा झाल्यात विजयासाठी. तर सलामीची जोडी मैदानात दाखल होते. अमित पाटील आणि अमित पाटीलच्या बरोबरीने अजित मोहिते, मुंबई टेनिस क्रिकेट मधील सध्या बहरात असणारा फलंदाज मैदानात दाखल झालाय. अजित मोहिते आणि अमित पाटील उर्फ चंदू ही जोडी मैदानात दाखल झाली. पाहूया काय करायची आहे.
क्षेत्ररक्षण सजवायचे, सामन्याला सुरुवात करायची आहे. पाहूया स्ट्राइकवर अमित पाटील, नॉन स्ट्राइकला अजित मोहिते, तर गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर सिद्धेश हुलावळे गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. घाई करायची आहे. विजयासाठी 71 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. 71 धावांचं आव्हान समोर असताना सलामीची जोडी अमित पाटील आणि अजित मोहिते मैदानात दाखल झालेली आहे ब्रह्मबॉईज काळा चौकी संघाच्यासाठी. तर गोलंदाजीसाठी सिद्धेश हुलावळेला आमंत्रित केलं गेलं. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. भारतीय जनता पार्टी आयोजित नवीन सेवा कमल चषक आपण या ठिकाणी पाहतो. चंद्रकांत गरज साहेबांच्या माध्यमातून तिसऱ्या वर्षातील हे आयोजन करत असताना सातत्याने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम पाहायला मिळाले. पहिल्या वर्षी जर पाहिलं तर मुंबई रायगड सामना झाला, दुसऱ्या वर्षी मुंबई रायगड सामना झाला आणि तिसऱ्या वर्षीचं वैशिष्ट्य एक संपूर्ण हाफच खुल्या गटातील पाहायला मिळाला. आणि त्यामुळे एक स्पर्धेतील वेगळी लज्जत पाहायला मिळाली, वेगळी रंगत पाहायला मिळाली. दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून काहीतरी नवीन द्यायचं हे मात्र चंद्रकांत गरज साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि यावर्षी टेनिस बॉल क्रिकेट जगतातील तारे सितारे या वर्षीची उरण तालुक्यातील पहिली अशी क्रीडा स्पर्धा आहे जी खुल्या गटातील झाली आहे. अन्यथा सर्व स्पर्धा यात ग्रामीण क्रिकेटच्या धर्तीवर झालेल्या आहेत. खुली स्पर्धा कुठेही झाली नव्हती आणि एकमेव अशी स्पर्धा आहे जी उरण तालुक्यातील खुल्या गटातील होते या वर्षीच्या हंगामातील. आणि तो मान जातोय शेवे गावाला, तो मान जातोय भारतीय जनता पार्टीला, तो मान जातोय चंद्रकांत गरज साहेबांना. तर 6व्या सामन्याकडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सिद्धेश हुलावळे, तर फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो अमित पाटील. अमित पाटील देखील जय11 कल्याण असेल, विनस्फोट नाला सोपार असेल या संघांमध्ये देखील आपण याला खेळताना पाहतो. कांजूरमार्ग विक्रोळी परिसरातील हा फलंदाज. तर गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम घाटकोपर पंतनगर सिद्धेश हुलावळे. हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा मिड ऑफच्या दिशेने खेळला जातोय. अमितच्या माध्यमातून धावसंख्या 1 पहिल्या चेंडूवर मिळते. धावसंख्येचा श्री गणेश होतोय 71 धावांचं आवश्यकता असताना. तर स्ट्राइकवर येतोय अजित मोहिते. या खेळाडूने आपल्या देखील नावाभोवती खूप मोठं ग्लॅमर निर्माण केलं. अजित मोहितेचे खूप बरेचसे चाहते तो ज्या ठिकाणी फलंदाजी करायला जातो चाहते देखील अजित मोहितेला फॉलो करत असतात. सातत्याने अजित मोहिते फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय, कारण या गेल्या 3 वर्षात तिसरा पंच मैदानात दाखल व्हायचंय. तर दारोमदार असणार आहे अजित मोहितेवर दिलीप गवस आणि कंपनीची. तर आगामी कालावधीमध्ये राजेंद्र गरज सर, विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. राजेंद्र गरज सर. राजेंद्र गरज सर, तिसरे पंच म्हणून त्वरित मैदानात जायचं. राजेंद्र गरज सर. तिसरे पंच मैदानात लवकरात लवकर दाखल व्हायचंय. जर्सी नेऊन द्या. सिद्धेश क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत असताना अजित मोहितेसाठी सामना रंगतोय काळा चौकी वर्सेस सामना रंगतोय कल्याण. या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना रंगतोय असलम शेखच्या संघाविरुद्ध अजित मोहितेचा संघ. स्ट्राइकवर असणार आहे अजित मोहिते. तटवला जातोय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक येत चेंडू अडवतायत आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती
2 धावांवर जाऊन पोहोचते सिद्धेश. अधिक वेगवान पद्धतीचा मारा करण्याचा प्रयत्न होतोय. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी अमित पाटील. 71 धावांचं एक मोठं लक्ष आहे, परंतु तेवढीच बॅटिंग लाईनअप देखील मोठी आहे. ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाची कशा प्रकारे या धावांचा पाठ केला जातोय पाहायचंय. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय गावदेवी गावठाण वर्सेस प्रेमलिवी. अधिक वेगाने टाकला हा चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केली जाते. स्वैर चेंडू घोषित पंच करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. प्रेमलिवी उरण वर्सेस गावदेवी गावठाण. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी त्वरित यायचंय. 71 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. प्रेक्षकांची गर्दी नवनाथजी प्रभावित करते. अजूनही प्रेक्षक मैदानाचा चप्पा प्रेक्षकमय झालेला आहे. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची होताना पाहायला मिळते, कारण हा सोहळा डोळ्यात टिपण्यासाठी क्रिकेटचे चाहते आहेत. कारण स्थानिक संघाचे सामने सातत्याने होतात या ठिकाणी, त्या मॅचेस पाहिल्या जातात, परंतु खुल्या गटातील खेळाडूंचे सामने खूप कमी वेळा या ठिकाणी पाहायला मिळतात अलीकडच्या काळात तरी. त्यामुळे ही गर्दी पाहायला मिळते आपल्याला. हा चेंडू खोलवर टप्प्याचा सुरेखरित्या डोलवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्या पद्धतीची गोलंदाजी. पॉवर प्ले फोडावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आक्रमण करावी लागतील, कारण एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग ज्यावेळेला तुम्ही करत असता त्यावेळेला मात्र तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सिद्धेश सज्ज होतो, तर फलंदाजीसाठी अमित. सुरेख फटका समोरच्या दिशेने डोलावला जातोय अमित पाटीलच्या बॅट मधून. सात धावा धाव फलकावर झाले. पहिलं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं. या षटकामध्ये अमित पाटीलच्या बॅट मधून निघाला फटका. सिद्धेश उलावळेवर केलेलं आक्रमण. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे, आणि ते मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न आता सुरुवात झाली अमित पाटीलच्या माध्यमातून सिद्धेशच्या विरुद्ध. नो बॉल पण या ठिकाणी घोषित करतायत. आणि नो बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. तर बरेचसे गोलंदाज नो बॉल पाहायला मिळतात, आणि तो देखील ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल बऱ्याचशा गोलंदाजांकडून पाहायला मिळतो. राहुल कडून झाला, 2 नो बॉल टाकले गेले ते छोटूच्या माध्यमातून, आणि आता मात्र सिद्धेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 धावांवर पाहायला मिळते. तर फ्री हिट असणार आहे. पाहूया फ्री हिटचा फायदा घेतला जातोय का. अमित पाटील गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सिद्धेश. सिद्धेश खोलवर टप्प्याचा हा चेंडू फ्री हिटचा चेंडू होता, परंतु यॉर्कर लाईनचा चेंडू. क्षेत्ररक्षक या ठिकाणी एक धाव मिळते. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धाव मिळतात का पाहिजे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचते. पहिलं षटक पहिलं षटक सुरू असताना अजित मोहिते स्ट्राईक वर होते. पुन्हा एकदा फ्री हिट वर मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. या अगोदर देखील आपण पाहिलं फ्री हिटच्या बऱ्याचशा संधी निर्माण झाल्या, परंतु विशेष फायदा उचलता नाही आला कुणाला. तर याही षटकामध्ये तेच पाहायला मिळालं. फ्री हिटचा चेंडू मात्र उत्तम टाकला गेला होता. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं त्या चेंडूचं, तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सिद्धेश उलावळे, तर फलंदाजीसाठी अजित मोहिते. इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून इंटरनेटवर जे जे क्रिकेटचे चाहते हा सामना पाहतात, त्या सर्व क्रिकेटच्या चाहत्यांचं हार्दिक स्वागत. विकेट केला जातोय कव्हरच्या दिशेने. अजित मोहितेच्या बॅट मधून निघालेला सदाबहार फटका. 4 धावांसाठी अजित मोहिते ब्रँडेड फटका. तर पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. विजयासाठी 71 धावांचं लक्ष जरूर समोर ठेवण्यात आलंय. 13 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
58 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. षटकं असणार आहेत ती घाई करायची आहे. षटकं असणार आहेत ती 4 षटकं अजूनही बाकी आहेत आणि 58 धावांची आवश्यकता म्हणजे येणारी 24 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहेत. पाहूया हे लक्ष कशा प्रकारे पार केलं जाते की त्यांना रोखलं जाते, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकात धावा आलेल्या आहेत म्हणावे लागेल, कारण 13 धावा ज्या पद्धतीने संघाची धावसंख्येची आवश्यकता आहे त्या दिशेने सुरुवात जरूर झाली आहे. तर ही क्रिकेटची स्पर्धा अमेरिकेत आमचे मित्र महेंद्र खिलारी पाहत आहेत आणि मॅच लाईव्ह देखील त्या ठिकाणी पाहत आहेत आणि दोन्ही संघांना शुभेच्छा कळवल्या. त्यांनी या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा कळवल्यात. महेंद्र खिल्लारी आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आम्ही उरणच्या या शेबेगावामध्ये करतोय. तर गोलंदाजीसाठी बिग हिट केला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु झेल होऊ शकला नाही. एक धाव आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. तर सुनील गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल. सुनील तर क्रिकेट अजित मोहिते फलंदाजीसाठी सज्ज झालाय. अजित मोहितेचे चाहते अमेरिकेतून देखील मॅच पाहत आहेत. तर सुनील गोलंदाजी मार्गवर, तर फलंदाजीसाठी अजित मोहिते. उलटास्पदा चेंडू बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही. हवे चेंडू जातोय आणि झेल सुटतोय. सुदैवी ठरतोय अजित मोहिते सारख्या फलंदाजाचा झेल आजची रात्र पाहिली तर बऱ्याचशा झेल सुटलेल्या आहेत. विश्वजित ठाकूर कडनं झेल सुटताना आपण पाहिलेलं आहे. विश्वजित ठाकूरने देखील आज झेल सोडलेला आहे. आज मात्र कल्पेश माहुलकर कडनं देखील झेल सुटलाय. आजची रात्र झेल सुटण्याची आहे की काय, परंतु हा सोडलेला झेल काय करामत करतोय ते पाहायचंय. अजित मोहिते सारख्या फलंदाजाला जीवदान मिळालंय. जो अजित मोहितेकडे कोणत्याही क्षणी सामन्याचं पारडं फिरवण्याची क्षमता आहे. ज्या अजित मोहितेने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वतःची एक जागा बनवली आहे आणि स्वतःच्या जागेभोवती खूप मोठं वलय निर्माण केलंय. संघाची धावसंख्या 15. तिसरा पंच मैदानात जायचंय. राजेंद्र गरज सर विनंती, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील. तर तिसरे पंच विनंती आहे मैदानात दाखल झालेले आहेत. सामना सुरू करायचा आहे. धावसंख्या 15 झाली आहे. जीवदान मिळाले अजित मोहितेला. फलंदाजी करतोय या ठिकाणी अमित पाटीलच्या बरोबरीने 71 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 71 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा धावफलकावर चालल्या आहेत. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सुनील सज्ज होईल. तर फलंदाजीसाठी अमित पाटील. तिसरे पंच मैदानात दाखल झाले आहेत. या कमल चषकाच्या माध्यमातून चंद्रकांत घरत भारतीय जनता पार्टी चिटणीस रायगड जिल्हा यांच्या माध्यमातून आयोजित असणारं हे क्रिकेटचं आयोजन. हा चेंडू सुरेखरित्या टोलावला जातोय. समोरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे. अमित पाटील बाधवून माघारी परततोय. डीजे तर बाद होतोय अमित पाटील. यश मिळते. पहिला धक्का बसतोय तो ब्रह्माबॉईज काळा चौकी संघाला 15 या धावसंख्येवर. विकेटचं पतन होते. नवीन फलंदाज महेश जाधव. ज्या डावखोऱ्या हाताचं गोलंदाजी पाहायला मिळाली होती. फलंदाजीसाठी मैदानात जातो डावखोऱ्या हाताचा फलंदाज महेश जाधव. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सुनील यादव.
हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पुढल्या स्पॉटवरचा चेंडू सुनीलचा बॅटच्या रेंज मध्ये काही येऊ शकला नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो सुनील. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आतषबाजी करावी लागणार आहे. याच्या पट्ट्यात पुन्हा एकदा अजित मोहितेचा चेंडू येऊ शकला नाही. अजित मोहिते दुसऱ्यांदा बचावतोय. लेग बायच्या स्वरूपातील धावपंच कळवतायत. तर एक गोष्ट मला फरक आवर्जून सांगावंसं वाटतं. ज्या वेळेला नाईट स्पर्धा सुरू असते मुंबईमध्ये नाईट स्पर्धा खूप कमी होतात. मोजक्या म्हणजे एका हाताच्या बोटावर तुम्ही मोजू शकता एवढ्याच नाईट स्पर्धा मुंबई मध्ये होतात. आणि तुमच्याकडे उरण पनवेलला नाईट स्पर्धांचा रतीब पाहायला मिळतो. तर हा कदाचित फरक या ठिकाणी मला जाणवतोय. कारण सुप्रीमो चषक असेल, आता शक्ती चषक असणार आहे आणि माहुलची स्पर्धा, अशा मोजक्या काही स्पर्धा सोडल्या तर मुंबईमध्ये नाईट स्पर्धा होतच नाही. त्याला कारणीभूत परमिशन 10 वाजेपर्यंत जी असते ती देखील असेल. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 16 धावांवर. आणि त्याचा फटका मात्र मुंबईच्या खेळाडूंना नाईट स्पर्धा खेळत असताना बसतो सातत्याने. आणि शिवसेना प्रमुख चषक काळाचौकीची स्पर्धा ही देखील एक नाईट स्पर्धा होतात. अशा मोजक्या स्पर्धा मुंबईमध्ये नाईट स्वरूपात होतात. आणि यशराज ट्रॉफी तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल सुनील. आलवार पद्धतीने येणारा हा चेंडू एस्टनचा वेध घेतला गेलाय आणि विकेटचं पतन या ठिकाणी होतंय. आणखीन एक खेळाडू बाद होऊन माघारी परततोय. धावसंख्या 16 वर थांबली आहे. गावदेवी गावठाण आणि प्रेम लिवी उरण दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. संतोष सिंग नवीन फलंदाज मैदानात जातोय. जुगनू येत आहेत प्रेम लिवी उरण संघासाठी. गावदेवी गावठाणचे संघनायक त्वरित या ठिकाणी यायचे. दोघी आलेले दोन्ही संघांचे संघनायक. नाणेफेकीचा कौल होईल. यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना असेल. दीपकजी गावड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. यानंतरच्या सामन्याचा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय सिद्धेश उलावळे. अजित मोहिते ज्याला जीवदान मिळाले 2, एकदा रनआउट होता वाजला, एकदा मात्र जेल सोडलाय. पाहूया फायदा निर्णय कळवा जागेवरच. गावदेवी गावठाण वर्सेस प्रेमलिवी उरण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय गावदेवी गावठाणच्या विरुद्ध. तर सिद्धेश ज्याने पहिलं षटक टाकलं होतं आणि 13 धावा दिल्या होत्या, परंतु त्याच गोलंदाजावर पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास टाकलाय. कारण सुनीलने 3 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट मिळवला होता. हा चेंडू सिद्धेश उलावळ्याचा शॉर्ट ऑफ गुडलँड स्पॉटवर चेंडूचा टप्पा. त्यानंतर त्या ठिकाणाहून चेंडूने उसळी घेतली. चेंडू कट झाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची सांगता. समीकरण बदलतंय. 55 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता विजयासाठी. स्ट्राईकवर अजित मोहिते. कोलो टप्प्याचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. सुरेख गोलंदाजी केली जाते. टिचून मारा केला जातो. या अगोदरचा चेंडू पाहिला तर शॉट टाकला होता. आताचा चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल पद्धतीचा मारा करण्याचा प्रयत्न झाला होता. हे व्हेरिएशन पाहायला मिळतं गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि धावसंख्या पुढे सरसावते. 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. 54 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. येणारे चेंडू असणार आहेत ते 16 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता विजयासाठी. ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाला यसन स्पोर्ट्स कल्याण संघाच्या विरुद्ध कमल चषकात. तर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतील सिद्धेश. तर फलंदाजीसाठी सज्ज आहे ते संतोष सिंग. आक्रमण करावी लागेल. 71 धावांचं मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला आक्रमण करावी लागतील. या ठिकाणी सिद्धेश
आखूड टप्प्याचा चेंडू विरकावून दिला जातो मिड विकेटच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो. या चेंडूचा आखूड टप्प्याच्या हळूवार पद्धतीचा फायदा घेऊ शकला नाही संतोष सिंग आणि विकेटचं पतन होतंय. आणखीन एक खेळाडू बाद होऊन माघारी परततोय, अर्थातच संतोष सिंग बाद होतोय. बाद होतोय संतोष सिंग देखील. एका मागोमाग एक फलंदाज माघारी परत आहेत आणि धावांची आणि चेंडू मधील जी काही दरी आहे ती रुंदावत चाललेली आहे. ब्रह्मबॉई संघ फटकेबाजी करावी लागेल. अजित मोहितेला धडाकेबाज खेळी करावी लागेल. या ठिकाणाहून सामना जिंकायचा असेल तर सिद्धेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. नवीन फलंदाज स्वप्नील परब नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. हा चेंडू समोरच्या दिशेने टोलावला जातोय. अजित मोहितेच्या बॅट मधून अधिक वेगाने येणारा चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावांवर. सुरेख फलंदाजी आणि तदनंतर धारदार गोलंदाजी पाहायला मिळते एसएन स्पोर्ट्स कल्याण संघाच्या माध्यमातून. सिद्धेश स्वप्नील परब याच्यासाठी कमल चषकात बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने पण फटका मारला जातोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने स्वप्नील परबच्या माध्यमातून 4 धावांसाठी हा फटका पाहायला मिळतोय. बावीस धावा धावफलकावर होत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू असताना सिद्धेश पहिलं षटक महागडं ठरलं होतं, परंतु दुसऱ्या षटकात सुनीलने सुंदर गोलंदाजी केली आणि तदनंतर सिद्धेश देखील आपल्या रंगात येताना पाहायला मिळाले. परंतु स्वप्नील परबच्या बॅटमधून निघाला चौकार. पुन्हा एकदा बॅक फुटला जात पॉइंटच्या दिशेने चेंडू दटवला जातोय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 48 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. 2 षटकं येणारी षटकात ती 2, 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. चमत्काराची अपेक्षा असणार आहे, कारण आज संपूर्ण रात्रीतला खेळ पाहिला तर सहजासहजी तेवढं सोपं नाहीये या मैदानामध्ये धावा निघणं, धावा काढणं. 48 धावांची आवश्यकता असणार आहे. तर यानंतरचा सामना असणार आहे आणि थोडीशी थंडी देखील आपल्याला, आणि कारण सध्या जर पाहिलं तर उकाड्याने मुंबईकर देखील हैराण आहेत आणि उरणकर देखील हैराण आहेत. परंतु सध्याच्या रात्रीच्या वेळेला तापमान थोडंसं किंचितसं खाली जाते. थोडंसं किंचितशी हवा देखील पाहायला मिळते आणि त्याचा फायदा आपल्याला होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज खुल्या गटातील ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत या ठिकाणी झाली. ग्रामीण क्रिकेटचा थरार सातत्याने अनुभवत असतो आपण, परंतु या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी गौरव गोलंदाजीसाठी येतो. गौरव शुक्ला या देखील गोलंदाजाने खूप लहान वयामध्ये बंड्या बॉईज या व्यावसायिक संघात पदार्पण केलं 17व्या वर्षी, आणि गेली 4 वर्ष या व्यावसायिक बंड्या बॉईज या व्यावसायिक संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गौरव शुक्ला, मॅन फ्रॉम अंधेरी वर्सोवा, गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू एक वेगळा फटका पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर स्वप्नील परबच्या बॅट मधून निघालेला हा फटका 4 धावांसाठी चौकार. तर संघाची धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 27 धावांवर.
44 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. येणारे चेंडू आहे ते 11. गोलंदाजीसाठी गौरव शुक्ला तर फलंदाजीसाठी आतापर्यंत 2 चौकार ज्या स्वप्नील परबने मारलेत, बंटीने मारलेत, तोच बंटी सज्ज होतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सिव्हचा फटका, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. तेच केलं होतं, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला घेतला होता आणि त्या रिव्हर्सच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा केला होता. फलंदाजी माहिती होती बंटीची, त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लगावलं गेलं होतं गोलंदाजाकडून. आणि कर्णधार यष्टनच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकाल असलम शेख आहे. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला जातोय आणि आमचे मित्र क्रिकेटचे चाहते रॉनी कोळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कस्टम शिपाई सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. कोलवर डब्याचा हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने तोलवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव दरम्यानच्या काळात या ठिकाणी मेल धाव संख्या 1 ने पुढे जाईल. तर 29 धावा धाव फलकावर होत आहेत. विजयासाठी अजूनही बरीचशी धावांची आवश्यकता आहे. तब्बल 71 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलेलं आहे. या क्रीडा स्पर्धा जर पाहिली, भारतीय जनता पार्टी नवीन सेवा कमळ चषक आपण पाहतोय. आज मात्र खुल्या गटातील स्पर्धा, तब्बल 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं 50,000 रुपयाचं पारितोषिक आणि 8 संघ खुल्या गटातील यांचं घमासान आपण पाहतोय. आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु नो बॉल वारंवार का टाकले जातात हा प्रश्न मला पडलाय. कारण या संपूर्ण सामन्यामध्ये जर पाहिलं जर सर जवळजवळ 5 नो बॉल असतील, 5 ते 6 नो बॉल पाहायला मिळाले. तर सुधीर तांडील, विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. तर आणि सन्मान केला जातो त्यांचा चंद्रकांत घरत साहेबांच्या शुभ हस्ते. दुबईला जाऊन या उरण परिसराचं नाव रोशन करणारा हा सितारा, अर्थातच या उरण तालुक्याचं नाव दुबईच्या शारजा स्टेडियम मध्ये नुसतं झळकावलं नाही तर अक्षरशः गाजवलं. आणि आपल्या नावाचा ठसा, या उरण तालुक्याचा ठसा उमटवला. तर मी विनंती करेल चंद्रकांत घरत साहेबांना सन्मानित करायचंय या आपल्या उरणच्या सिताऱ्याला. अर्थातच जसकार गावचा हा हिरो टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये उरण तालुक्याचा झेंडा नेला, नुसता नेला नाही तर फडकावला. त्याचा सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उरण स्टार सुधीर तांडेल याचा सन्मान केला जातोय आयोजक चंद्रकांत घरत साहेबांच्या माध्यमातून. या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे ज्या खेळाडूने उरणचं क्रिकेट गाजवलं आणि ज्या खेळाडूने उरणचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात नेलं, त्याचा सन्मान दीपक भोईर साहेब आणि चंद्रकांत घरत साहेबांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे या खेळाडूला. आणि आज मात्र त्याची गोलंदाजी भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवताना आपण पाहिलंय. आणि नेहमी आम्ही शुभेच्छा असतील सुधीर तुम्हाला, कारण आगामी कालावधीमध्ये शक्ती चषक, सुप्रीमो चषक आणि उडपी प्रीमियर लीग या 3 मोठ्या स्पर्धा बॅक टू बॅक आहेत. या 3ही स्पर्धांसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील, कारण उडपीला देखील 20 लाखाची स्पर्धा आहे. हा, प्रथम पारितोषिक 20 लाख रुपये, टोटल पारितोषिक 50 लाख रुपये. कारण पहिली 3 लाखाची शक्ती चषक, त्यानंतर सुप्रीमो 5 लाखाची आणि लगेच दुसऱ्या दिवशी उडपीची 50 लाख टोटल पारितोषिकाची स्पर्धा. तर यानंतरचे सामने 4-4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. तर टेनिस बॉलने आता खूप मोठी झेप घेतली आहे सर, कारण टेनिस बॉल आता पहिली 1 लाखाची स्पर्धा 1989 साली मिथुन चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली भरवली गेली होती चेंबूरला, सुभाष नगर या ठिकाणी. आरके ट्रॉफी, राज कपूर मेमोरियल ट्रॉफी, बाबा रॉड्रिक्स, मिथुन चक्रवर्ती यांच्या माध्यमातून स्पर्धा झाली होती. आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर स्पर्धाने आता मात्र 25 लाखापर्यंत स्पर्धा गेल्यात. आणि आगामी कालावधीमध्ये ऐकलेलं आहे की गोव्यामध्ये देखील 50 लाख 1 करोड पर्यंतच्या स्पर्धा होणार आहेत याच टेनिस बॉल क्रिकेटच्या. तर टेनिस बॉल क्रिकेटने आपलं कक्षा रुंदावलेले आहेत, परंतु टेनिस बॉल क्रिकेटची सुंदर स्पर्धा आपण पाहत आहोत कमल चषकाच्या माध्यमातून, नवीन सेवा गावात, चंद्रकांत घरत साहेबांच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. संघाची औपचारिकता मात्र सामन्यातील या ठिकाणी शिल्लक आहे, कारण 4 षटकं संपले. संघाची धावसंख्या 33 धावा 71 धावांच्या आव्हान असताना. तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय स्वप्नील कोळी. तर शेवटचे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अंगद पाटील. तर ज्या अंगद पाटीलला रायगडच्या संघातून खेळताना पाहायला मिळणार आहे मुंबई रायगड सामन्यामध्ये 11 एप्रिलला, तोच गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम इनामपुरी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय.
आणि वेगवान गोलंदाजी तेज तर्रार मारा आणि त्याच्या जोरावर मात्र रायगडच्या संघात त्याची निवड झालेली आहे. तर रायगडच्या संघात उरणचे 4 खेळाडूंची निवड झाली आहे. पप्पू सोनारी, सुधीर तांडेल, जसकार, समर्थ गडू वेशवी आणि विश्वजित ठाकूर. रायगड म्हणजे 15 ते 16 जिल्हे तालुके आहेत रायगडमध्ये, परंतु एकट्या उरण तालुक्यातील 4 खेळाडूंची निवड झाली आहे. तर हे उरणच्या क्रिकेटचं यश म्हणावं लागेल. उरणच्या क्रिकेटने कक्षा रुंदावल्यात त्याचं यश या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि या ग्रामीण क्रिकेटचं यश म्हणजे ग्रामीण क्रिकेटने काय झालं तर गावोगावातून खेळाडू तयार होत गेले, सातत्याने ते होत गेले आणि त्यांना वाव मिळाला की त्याला गावच्या टीमचा प्लॅटफॉर्म मिळत गेला. त्याच्यामुळे नवनाथजी यश मिळत आहे. अंगदचा हा चेंडू अधिक वेगान आणि आणखीन एक नो बॉल. नो बॉलची मॅच आहे की काय कदाचित या मॅच मध्ये मात्र नो बॉल आणि नो बॉल पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 7वा नो बॉल आतापर्यंत पाहायला मिळतो. 35 धावा, परंतु आतापर्यंत एकाही फलंदाजाने फ्री हिटचा फायदा घेतलेला नाहीये. तर अंगद पाटील वेगच बरंच काही सांगून जातोय. वेगाच्या जोरावर ज्या ज्या वेळेला वेग येतो त्यावेळेला शोएब अख्तरची आठवण होते, ज्या ज्या वेळेला वेग येतो डेनिस लिलींची आठवण होते, माल्कम मार्शल यांची आठवण होते. वेग येतो त्यावेळेला मात्र ब्रेट लीची आठवण होते मात्र डेल स्टेनची देखील ज्या वेळेला वेग येतो. अधिक वेगाने टाकला हा चेंडू, एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. विकी पाटील चेंडूवर येतोय आणि आपल्या वेगाच्या जोरावरच मात्र त्यांनी लक्ष निवड समितीचं आपल्याकडे वेधून घेतलं आणि रायगडच्या संघामध्ये स्वतःची निवड झाली आहे. संघाची धावसंख्या पुढे सरसावली आहे. औपचारिकता सामन्यातील शिल्लक असणाऱ्या अजूनही 35 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. अंगद पाटील गोलंदाजी मार्कवर, मॅन फ्रॉम इनामपुरी. अधिक वेगाने टाकला चेंडू. अजित मोहिते आज मात्र रंगात पाहायला मिळाला नाही, ज्याच्यासाठी तो प्रसिद्ध असतो. अंगद पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्गावर. औपचारिकता आहे. तर हे टेनिस बॉलचं क्रिकेट हा हंगाम जर पाहिलं तर दसऱ्याला सुरू होतो. हंगाम दसऱ्याला सुरू झाला की तदनंतर मात्र थंडीचे दिवस जसजसे वाढू लागतात. हा टेनिस बॉलचा क्रिकेट हंगाम. हो, सुरेख फटका रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून स्वप्नील परबच्या बॅट मधून निघाला फटका 4 धावांसाठी. आणि हा हंगाम जसजसा थंडीचा हंगाम सुरू होतो हा हंगाम बहरच जाताना आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु जसजसा उन्हाचा तडाखा वाढू लागतो, मुंबई वगळता बाकी सर्व ठिकाणचं क्रिकेट दिवसाचं बंद होतं, परंतु मुंबई हे जगातील असं एकमेव शहर आहे ज्या ठिकाणी 12ही महिने क्रिकेट चालतं. मुंबईचा हंगाम संपूर्णपणे बहरत आहे आणि पावसाळ्यात तर सर्वाधिक जास्त पावसाळी क्रिकेट मुंबईमध्ये रबर बॉलने सुरू असतं. वेगवेगळा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. स्वप्नील परबच्या खेळीचा अंत होतोय. आणि हा हंगाम मात्र ज्या वेळेला उन्हाचा तडाखा असतो, उन्हाळ्याचे दिवस असतात, उरण पनवेल मध्ये नाईट स्पर्धांना देताना पाहायला मिळतात. नाईट स्पर्धा पाहायला मिळतात. गावोगाव नाईट स्पर्धा पाहायला मिळतात. 16 धावांवर बाद होतोय मात्र या ठिकाणी स्वप्नील. खोलू टप्प्याचा चेंडू राहुल जोगाड्या तटवला जातोय. वाह, क्या बात आहे. बड्डे बॉईज राहुल जोगाड्या मैदानात आला आणि पहिल्या चेंडूवर चौकार लगावला जातोय राहुलच्या माध्यमातून. धावसंख्या 45. औपचारिकता सामन्यातील शिल्लक आहे. अंगद पाटील राहुल जोगाडी यासाठी. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जाईल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. राहुल बाद होतोय आणि सामना जिंकला जातोय. एसएन स्पोर्ट्स कल्याण अर्थातच असलम शेख, अर्थातच स्वप्नील, अर्थातच ओमकार पाटील विजयी ठरतायत, पुढच्या फेरीत दाखल होत आहेत. तर असलम शेख यांना मी आमंत्रित करील. 16 चेंडू 34 धावांची नाबाद लाजवाब खेळी करणारे मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरतायत. टेनिस बॉल क्रिकेट मधील एक दिग्गज लिजेंड खेळाडू त्यांना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय. दीपक गावंड यांना विनंती आहे, आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यायचा आहे. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील लिजेंड खेळाडू आणि संपूर्णपणे बहरात असणारे असलम शेख यांना मात्र मॅन ऑफ द मॅच चा पुरस्काराचा मानकरी ठरतायत.
दीपक गावंड यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाईल. रणजीपटू असलम शेख यांना हा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा मानकरी जातोय. तब्बल 34 धावांची खेळी या ठिकाणी सजवली गेली आणि एक स्टायलिश फलंदाजी काय असते, आपली नजाकत फलंदाजी दिली या ठिकाणी दाखवून दिली. सर्वांची मन